गाईज, आता वाजले आहेत रात्रीचे 11:15 जसं की तुम्ही बघू शकता. आणि आज आपण नवीन एक चॅलेंज घेऊन आलो आहे, जे की आज आपण 14 आवर्स स्टडी करणार आहोत, अख्खी नाईट पूर्ण. म्हणजे लॉजिकली जर बघितलं तर जवळपास मी 11:30ला बसेल, सगळं थोडंसं सेटअप करून. सो उद्या 12 म्हणजे 11:30, 12:30, 1:30 म्हणजे दुपारच्या 1:30पर्यंत. येस दुपारच्या 1:30पर्यंत स्टडी करायची आपल्याला. पण 14 तास करणार आहोत. आता तर स्पिरिट ऑन हाय आहे, बट नेक्स्ट काय होणार आहे माहिती नाही. सो या ॲज युजल नाईट स्टडीसाठी एवढे मोठे इसेन्शियल्स लागतात, जसं की यू नो की स्नॅक्स और द मोस्ट इम्पॉर्टंट कॉफी. याशिवाय तर नाईट स्टडी पॉसिबलच नाही आहे. आणि जे कॉफीशिवाय नाईट स्टडी करत असेल, हॅट्स ऑफ. सो येस, लेट्स गो. आपण आता खूप फ्रेश आहोत, चिल आहोत आणि स्टडी करायची आहे. तर शेड्यूल ऑलरेडी ठरलेलं आहे. कालच मी अख्खा शेड्यूल बनवून घेतला आहे. जसं की 21 तारखेला माझी मेन एक्झाम आहे, त्यामुळं मी आता कंटिन्यू स्टडी करत राहणार आहे. म्हणजे जास्त आवर्स, मोर दॅन 10 आवर्स. पता नाही, लाईफमध्ये पहिल्यांदाच 14 आवर्सचा स्टडी करत आहे कंटिन्यू. सो आपण टायमर सेट केला होता. फर्स्ट 2 तास आपले झालेले आहेत 14 तासापैकी. आणि आता आपला एक चॅप्टर झालेला आहे एका विषयाचा, आणि आता नेक्स्ट सब्जेक्ट आपण घेत आहोत. आणि आत्ता वाजले 1:14 आणि स्टील आपण आज फ्रेश आहोत. नथिंग, झोप नाही येत आहे, एकदम फुल ऑफ एनर्जी आहोत. सो या आत्तापर्यंत असं वाटत आहे की मी हा चॅलेंज कंप्लीट करेल, बट पुढे काय होईल माहिती नाही. डन विथ आवर सेकंड स्लॉट. आपण आपला एक चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. आणि आत्ता वाजलेत 2:30, 2:30. आणि थिंग इज गोईंग गुड. हाय म्हणजे एनर्जी चांगली आहे. असं नाही की आता झोप येत आहे मला. तर आता आपला स्टडीचा 3रा स्लॉट चालू झाला आहे, म्हणजे 3रा सब्जेक्ट. सो गाईज, आत्ता सकाळचे 4:45 वाजलेत. आणि आपले किती तास स्टडी झाले, आय थिंक स्टॉपवॉच इथे चालू आहे. आणि 8.5 आवर्स अजून स्टडी राहिली आहे. पण आता सिच्युएशन हलायला लागली. आता मला खूप जाम झोप येते. ॲक्च्युली डोळ्यात दिसत असेल, बट नाही, अजून आपलं वर्क करायचं राहिलं. मी इथेच बसून आहे, हाच सेटअप आहे, हीच जागा आहे. आणि जवळपास 6 तास झालं मी एकाच जागेवर बसून. मला असं वाटते की मी झोपायला पाहिजे, कारण एकतर टाईम पण वेस्ट चालला आहे आणि स्टडी प्रोडक्टिव्ह नाही होत आहे. आणि माझे डोळे अख्खे कोरडे पडलेत जागल्यामुळं. तसं मी पहिल्यांदा नाही जागले, पण आय डोंट नो, जास्त फोकस नाही करणं होतं. आणि 7 आवर्सची आपली स्टडी कंप्लीट झाली आहे. अजून 7 आवर राहिले तर आपण अर्धं चॅलेंज फेल झालो आहे. बट कोई नाही, वेल ट्राईड. आपण उद्या अजून मोर प्रॉपर प्लॅनिंगने करू. आणि थोडंसं नाईट स्टडी अवॉइडच करू, कारण
ॲसिडिटी व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात नाईट स्टडीमुळे. थोडंसं फोकस नाही होत आहे तेवढं. उगाचच अभ्यासाची ॲक्टिंग करून काय फायदा जर अभ्यासच होत नसेल तर. सो या आता मी एका तासात ब्लॉग एडिट करून टाकेल. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.